हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्म्याचा महिमा चालू आहे तर तिथे कवीचा अर्थ कबीर देव असा घ्यावा लागेल. आणि जिथे काही कुणा काव्यकाराचा महिमा असेल तर तिथे तो काव्यकारच लिहिलं जाईल. अन्यथा कवीचा अर्थ सर्वज्ञ आहे आदी नाही करू शकत, कारण कोणीही कवी सर्वज्ञ नसतो. हे पहा परत. आता आपण यजुर्वेद ठेवून दिला आहे आणि ऋग्वेद घेतला आहे, ज्यात आम्ही प्रूव्ह करू इच्छितो की परमात्मा कशा कशा लीला करतो. हा तोच ऋग्वेद आहे. ह्याचे प्रकाशक आपण पाहिले, मुद्रक ते तेच आहेत. आता आपण येत आहोत ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये. आता सहज समजून येईल. यांचाच अनुवाद आहे हा. आर्य समाजाच्या आचार्यांचा यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा म्हणजे धार्मिक अनुष्ठान करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा सर्व मार्गांना सुगम करीत त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो आणि त्यांना म्हणजे भक्तांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करीत. आता पुण्यात्म्यांनो, सतलोकामध्ये परमात्मा सशरीर आहे, मनुष्यासारखं त्यांचं शरीर आहे. ते लोकही तेजोमय आहे आणि परमात्म्याचं मनुष्यासारखं जे शरीर आहे ते पण तेजोमय आहे. त्यांच्या एका रोमात, रोम म्हणजे तसं तर केस म्हणतात, पण एका रोमामध्ये एवढी शोभा आहे, इतकं तेज आहे, करोडो सूर्य करोडो चंद्र मिळवले आणि त्यांचं एकत्रित तेजसुद्धा परमात्म्याच्या एका रोमाच्या तेजापेक्षा फिकं आहे. जर तो परमात्मा त्या तेजासहित इथे आला तर आपण त्याला पाहू शकणार नाही. आपले डोळे दिपून जातील. ही चर्मदृष्टी नाही पाहू शकत. म्हणून तो आपल्या रूपाला सरळ करीत म्हणजे अगदी संकुचित आपले सर्व त्या प्रकाशाला आणि सरळ करून हलकं तेजपुंज रूप घेऊन तो येऊन आम्हाला भेटतो. हे पहा. आपण हे वाचतोय ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26. आपल्या रूपाला सरळ करीत तो कांतिमय परमात्मा कबीर देव लिहायला हवं होतं इथे. कबीर देव विद्युत समान क्रीडा करीत म्हणजे विजेच्या वेगाने वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो, मिळतो. आता पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 27 आहे. तो प्रकाशरूप परमात्मा, जो परमात्मा द्युलोकांचे म्हणजे तेजोमय लोकांचे सतलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे, तिथे राहतोय. आता हे स्पष्ट झालं की कबीर देव नावाचा कोणी भगवान आहे. कबीर देव, देव म्हणजे परमेश्वर, भगवान. तो वरती सतलोकात राहतो, सतलोकाच्या 3ऱ्या भागात म्हणजे सर्वात टॉपमोस्ट जागेवर. प्रत्येक स्थानाचा लोकाचा आपला आपला दर्जा आहे, तर सगळ्यात टॉपवर राहतात भगवान सतलोकाच्या. त्यांची खाली मुलं, त्यांची सृष्टी सतलोकात आहे. तर काय सांगितलं की परमात्मा साकार आहे आणि तो तिथे राहतो वरती. आणखी कॉन्सेप्ट क्लिअर केला आणि तिथून चालत येतात. आता दाखवतो यात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 म्हणजे 82च्या आणि मंत्र नंबर
एक मध्ये जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांना उत्पन्न करणारा परमात्मा, प्रकाश स्वरूप म्हणजे तेजोमय शरीरयुक्त, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचे हरण करणारा आहे, तो राजा समान, राजेव राजा. आपण हे 269 पानावर पाहतोय, 269 वर, आणि 270 वर आता तुम्हाला दाखवतो तो राजाच्या समान. हे 270 पान आहे. राजाच्या समान दर्शनीय आहे, पाहण्यासारखा आहे. राजाच्या सारखा म्हणजे पूर्ण ब्रह्मांडांच्या स्वामी स्वरूपात, दर्शनीय म्हणजे पाहण्यासारखा, साकार आहे. तो आहे पृथ्वी आदी लोकांतरांच्या चारही बाजूंनी शब्दायमान होत राहिला आहे. त्या वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला, जो दृढ भक्त आहे, त्याला पवित्र करीत प्राप्त होतो. आणि ज्या प्रकारे विद्युत म्हणजे आकाशीय वीज स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो. आता यात स्पष्ट केलंय या पवित्र वेदाने की परमात्मा साकार आहे, राजाच्या सदृश्य, देखण्याजोगा आहे, आणि तो तिथून गतिमान होऊन चालत येतो. आणि चांगले आत्मे जे दृढ भक्त असतात त्यांना भेटतो इथे येऊन. तो काय करतो मग त्यांना भेटून? हे पहा, पुढे स्पष्ट केलंय. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1 आपण वाचला. आणि तो त्यांना कसा भेटतो? आता काय सांगितलंय की ज्या प्रकारे विद्युत स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो, जसं पूर्वीच्या काळी आपण लहान लहान होतो तेव्हा कास्य धातूचे पेले आणि थाळ्या असायच्या. पावसाळ्यात जर ताटे आणि पेले बाहेर अंगणात राहिले, घराच्या बाहेर, तर त्यावेळी आमची आजी सांगायची आमच्या आईला की तू या थाळीला, कास्य धातूची जी बाहेर आहे, थाळी पेले त्यांना आत ठेव. कास्य धातूवर वीज आकर्षित होते, आकाशातील वीज, तिचे या धातूबरोबर अट्रॅक्शन होते. तर इथे एक उदाहरण दिलं आहे की तो परमात्मा त्याच पुण्यात्म्यांना भेटतो ज्यांच्याशी त्याचं आकर्षण होतं. म्हणजे चांगल्या आत्म्यांनाच तो भेटतो. वीज ज्याचा आधार बनून त्यावरती बरसते, तसाच परमात्मा आधार बनून त्या पुण्यात्म्यांना भेटतो जे दृढभक्त असतात. आणि परमात्म्याच्या ज्ञानाची दवंडी पिटतो. जगाचं काही ऐकत नाही, सगळं विश्व एका बाजूला आणि तो संत एका बाजूला असतो. अशा दृढभक्तांना तो परमात्मा भेटतो. आता पहा, आता तो काय करतो? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 श्लोक 1 वाचला, आता 2 वाचूया. हा दुसरा मंत्र. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेनं म्हणजे ज्ञान देण्याच्या इच्छेनं आपण महापुरुषांना प्राप्त होता, भेटता, आणि आपण अत्यंत गतिशील पदार्थासारखे म्हणजे खूप स्पीडने तीव्रगामी होऊन आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात. इथं लिहायला हवं होतं आपण कबीर देव आहात. बस, दॅट्स ऑल. खूपच छान काम झालं असतं. पण यांची बुद्धी असं काम करत नव्हती, ह्या अनुवादकर्त्यांची. तरीही परमात्म्याने यांच्याच करकमलांनी सच्चाईला तुमच्यासाठी उजागर करवलं. नाहीतर ह्या आर्य समाजाच्या व्यक्ती आहेत त्या महर्षी दयानंदांच्या सिद्धांतावर अटळ आहेत आणि हे मानतात की परमात्मा निराकार आहे, कुठल्याही एका स्थानावर किंवा एकदेशीय नाहीये. पण वेदांमध्ये तर स्पष्ट आहे. यांच्याच करकमलांनी लिहिलंय, पण त्यांनाही लक्षात नसेल आलं की काय लिहिलंय याच्यात. ही सद्गुरूंची लीला आहे, सगळी परमात्मा कबीरजींची. जर ह्या दासाने अनुवाद केला असता तर सामान्य माणसाने तुम्हाला भ्रमित केलं असतं की आपापल्या परीने सगळे अनुवाद करतात. आपल्या हिशेबाने केले असतील आपल्या गुरुजींनी. आता दासांनी तर ह्यांचेच अनुवाद दाखवून दिले तुम्हाला. आता कोणी असं म्हणू शकत नाही की रामपालने चुकीचं केलं आहे, त्यांनी ते केले चुकीचं की बरोबर. परंतु ही सच्चाई आहे
परमात्म्याची शेकडो उदाहरणं देऊ की तो परमात्मा सतलोकात आहे, मनुष्य सदृश्य आहे आणि तिथून चालत येतो. त्याचं नाव कबीर आहे. ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांचे ॲफिडेव्हिट दाखवेन हा दास तुम्हाला, की त्यांनी आपल्या अमृतवाणीत लिहून ठेवलं आहे की कबीर इज गॉड. धानक रूप रहा करतार, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार, सतगुरु पुरुष कबीर है ये कुल के सिरजनहार. आता पहा, आपण वाचतोय इथं ऋग्वेद मंडल नंबर 9च्या 82चा मंत्र 2. यात आपण वाचलं की हे परमात्मन उपदेश करण्याच्या इच्छेने म्हणजे ज्ञान देण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अतिशय गतिशील पदार्थासमान म्हणजे विजेसारख्या वेगाने आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात, आपण कबीर परमात्मा आहात. इथे लिहायला हवं होतं कबीर देव आहेत. शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, सोम म्हणजे शीतल अमर परमात्मा, आपण आम्हाला सुख द्या. आता पुण्यात्म्यांनो, अजून थोडंसं स्पष्ट करतो. आजचा जो प्रसंग चालला आहे की तो परमात्मा 3 प्रकारे आपल्या कल्याणासाठी 3 प्रकारच्या शरीर स्थितीमध्ये आपलं धारण पोषण करतो. एक त्या सचखंडात म्हणजे सतलोकात, अलखलोकात, अगमलोकात आणि अकयलोकात. स्वयं हेच कबीर देव परमात्मा आपली अन्य रूपे बनवून तिथे विराजमान आहेत आणि सचलोकातून आपण घेऊ साऱ्या क्रिया. सतलोकाच्या आत हा परमात्मा एका प्रचंड तेजोमय शरीरात आणि एका खूप मोठ्या घुमटाच्या आत, खूप मोठा घुमट आहे, सफेद घुमट आहे आणि खूप मोठं सिंहासन आहे, सफेदच सिंहासन आहे. वर मुकुट आहे परमात्म्याच्या शिरावर आणि तिथं हा परमात्मा त्या ओरिजिनल शरीर त्याचं तेजोमय आहे त्याच्यात विराजमान आहे. आणि जेव्हा ते परमात्मा इथं येतात, आपल्या अन्य रूपात येतात, एक सिद्धी बहुचोले धार. एक सिद्धी अनेक रूपं घेऊ शकते. जसे काही संत अशा लीला करत असायचे, परमात्म्याला तर ह्या गोष्टी मामुली आहेत. तर दुसऱ्या रूपात ते प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून एका जंगलामध्ये, शहरातून बाहेर, एका तलावामध्ये शिशुरूप धारण करून ते कमळाच्या फुलावर प्रकट होतात. तिथून कोणी निस्संतान दाम्पत्य त्यांना उचलून घेऊन जातं आणि मग हळूहळू मोठे होत लहानपणापासूनच ते ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रारंभ करतात. ही दुसरी स्थिती त्यांची. आणि तिसऱ्या स्थितीत ते काय करतात? जेव्हा वाटेल तेव्हा सतलोकातून एका सेकंदाच्या काही भागात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतात, ते सतलोकातून इथं येतात, प्रिय आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञान समजावतात, आपलं दर्शन करवतात आणि मग त्यांना आपल्या साक्षी बनवून सोडून देतात. त्या महापुरुषांनी पण हेच ज्ञान सांगितलं जे आपले वेद सांगतात. तर आता वेदात आपण हे वाचलं, डोळ्यांनी पाहिलं की परमात्मा वरती धूलोकात म्हणजे तेजोमय लोकातील 3ऱ्या स्थानावर विराजमान आहेत. एकदेशीय आहेत, ते राजासमान पाहण्यायोग्य आहेत, साकार आहेत आणि तिथून गतीने येतात. प्रिय आत्म्यांना, चांगल्या आत्म्यांना, दृढ आत्म्यांना भेटतात, त्यांना उपदेश देतात, ज्ञान देतात. आता पुढे अजून प्रमाण देतो. आता वर्तमानातील हा सत्संग चालू आहे, हे त्या शुभ दिनाच्या स्मरणार्थ आहे की ज्या दिवशी परमात्मा त्या आपल्या दुसऱ्या स्थितीच्या अंतर्गत आमचा सांभाळ करण्यासाठी सतलोकातून चालत आले, शिशुरूप धारण केलं, लहर तारा तलावावर कमळपुष्पाच्या वरती परमात्मा विराजमान झाले. आज सकाळच्या सत्संगात पण आपल्याला ज्ञान ऐकवलं होतं. आता पुन्हा अजून एकदा, कारण आजचा उद्देश या सत्संगाचा असा आहे की परमेश्वराच्या त्या स्थितीला स्पष्ट केलं जावं ज्याविषयी आत्तापर्यंत
समाजामध्ये भ्रम पसरवला होता. कोणी काय सांगतं की ते असे जन्मले होते, कुणी असं म्हणायचं, कुणी तसं म्हणायचं. पण सच्चाईपासून ते खूप दूर होतं. लोकवेद होते, दंतकथा होत्या. पुण्यात्म्यांनो, विक्रम संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा चा तो शुभ दिवस, ज्या दिवशी परमात्मा त्या सतलोकातून चालत त्या तिसऱ्या त्या धूलोकातून गती करून इथं आले, एक शिशुरूप धारण केलं. लहरतारा तलाव काशी शहरामध्ये, म्हणजे काशी शहरापासून सुमारे 4 किलोमीटर दूर लहरतारा तलावात त्यावेळी, आता तर ते स्थान शहराच्या आतच आलं आहे. आता तर शहराच्या चारी बाजूंनी तिथे लोकसंख्या झाली आहे. त्यावेळी सन 1398 मध्ये ते शहरापासून सुमारे 4 किलोमीटर दूर होतं. आणि तलाव कसा बनला होता की गंगा दर्याचं जल पावसाळ्याच्या दिवसात ज्या दुथडी भरून त्या दिवसात वाहत असतात, तर लाटांद्वारे ते पाणी घाटांवरती उसळून, जिथे गोघाट असायचे त्यावरती उसळून एक खूप मोठ्या सरोवराचं, तलावाचं रूप धारण केलं होतं. तर तिथं असलेल्या कमळपुष्पावरती परमात्मा सतलोकातून चालत आले. वरून एक तेजोमय गोळा आला. त्याचे प्रत्यक्षदर्शी कोण होते? एक अष्टानंद नावाचे ऋषी होते, जे आदरणीय स्वामी रामानंदजींचे शिष्य होते. आणि अष्टानंदजींनी काय पाहिलं? अष्टानंदजी रोज त्या लहरतारा तलावावरती स्नान करून आपल्या गुरुदेवांनी सांगितलेल्या ज्ञानाचं भजन करत असत, ध्यानधारणा करत असत. त्या दिवशीही ते वेळेवर गेले होते, ब्रह्ममुहूर्तावर गेले होते. ब्रह्ममुहूर्त असतो सूर्योदय होण्यापूर्वी 1.5 तास आधी. ऋषी अष्टानंदजी त्या लहरतारा तलावावरती स्नान करून आपली साधना करण्यासाठी बसले होते. काय पाहिलं की आकाशातून एक खूप तेजोमय प्रकाशाचा गोळा आला. त्यांनी पाहिलं तर ते काय पाहिलं की खूप तेजोमय प्रकाश आहे. डोळे बंद झाले अष्टानंद ऋषींचे. डोळे बंद झाल्यावर त्यांनी काय पाहिलं? एक शिशुबालक, त्याचं रूप दिसलं. पुन्हा दुसऱ्यांदा डोळे उघडून पाहिले तर त्या प्रकाशामुळे पूर्ण सरोवर झगमगलं होतं. आणि तो प्रकाश एका कोपऱ्यात जाऊन स्थिर झाला, म्हणजे परमात्मा अंधारात जाऊन पहुडले बालकरूप धारण करून. आता अष्टानंद ऋषींनी विचार केला की आपल्या गुरुजींना विचारेन, स्वामी रामानंदजींना, की आज मी जो हा प्रकाश पाहिला आणि ह्या प्रकाशामध्ये शिशुबालक पाहिलं, ही माझ्या भक्तीची उपलब्धी आहे की हा माझा भ्रम आहे? आता पुण्यात्म्यांनो, जसं आपण सूर्याकडे पाहतो उघड्या डोळ्यांनी, तर आपण सूर्याला पाहू शकत नाही. डोळे एकदम बंद होऊन जातात. डोळे जेव्हा आपण बंद करतो तेव्हा सूर्याच्या प्रकाशारहित आकार, तो गोळा दिसतो. तसंच जेव्हा अष्टानंदजींचे डोळे बंद झाले, परमात्म्याच्या त्या तेजाला सहन करू शकले नाहीत, तर डोळे जेव्हा बंद झाले, त्या प्रकाशरहित जो आकार पाहिला ते शिशुरूप बालक होतं. आता अष्टानंदजींनी जाऊन आदरणीय स्वामी रामानंदजींना, आपल्या गुरुदेवांना म्हणाले, सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाले की हे गुरुदेव, आज मी अशा अशा साधना काळात आकाशातून एक प्रकाश येताना पाहिला.
जेव्हा माझ्या डोळ्यांना सहन नाही झालं तेव्हा माझे डोळे बंद झाले, तर भगवान डोळ्यात एक शिशुरूप दिसलं. काही वेळाने मी काय पाहिलं की लहर तारा तलावाच्या एका कोपऱ्यामध्ये तो. नंतर मला काहीच दिसलं नाही, अंधार होता भगवान. तर आपल्याकडून जाणू इच्छितो हे काय होतं मालिक? स्वामीजी म्हणाले, बेटा, जेव्हा वरून अवतार लोक येतात असे तारे तुटतात आणि ते इथं येऊन एखाद्या मातेच्या गर्भात येतात. कोणी वरून एखादा अवतारी किंवा गण आलेत आणि ते आपली काही लीला करायला आले आहेत इथं. आता जसं त्यांना ज्ञान होतं, स्वामी रामानंदजींनी आपल्या शिष्याच्या शंकेचं समाधान केलं आणि गुरुजींनी सांगितलेलं ज्ञान शिष्याला शिरोधार्य असतं. ती गोष्ट तर तिथे संपली, समाप्त झाली. तिथून एक तुम्हाला सांगतो की हे निरुनिमा कोण होते, जे विणकर होते. सतयुगात परमात्मा सत्सुकृत नावाने आले होते, त्रेतामध्ये मुनिंदर नावाने आले होते, द्वापारमध्ये करुणामय नावाने आले होते. अशा प्रकारे लीला करतात जी त्यांच्या गुणांमध्ये लिहिली आहे. द्वापारमध्ये जेव्हा परमात्मा आले होते करुणामय नावाने, तेव्हा सुदर्शन नावाचा एक वाल्मिकी त्यांचा शिष्य झाला होता आणि त्या वाल्मिकीने पांडवांचा एक यज्ञ संपूर्ण केला होता, जो श्री कृष्णाकडूनही झाला नव्हता आणि ब्रह्मा विष्णू महेशांकडूनही झाला नव्हता, जे 33 कोटी देव, 88,000 ऋषी आणि 12 कोटी ब्राह्मणांकडूनही होऊ शकलं नव्हतं. ह्या परमात्म्याचे भक्त सुदर्शन यांनी तो यज्ञ सफल केला होता. सुदर्शनजींच्या मातापित्यांनी परमात्मा कबीरदेवजी म्हणजे करुणामयजींच्या ज्ञानाचा स्वीकार केला नव्हता आणि ते मृत्यूला प्राप्त झाले होते. आता सुदर्शनजींची एकच प्रार्थना होती की हे भगवान, माझे मातापिता खूप चांगल्या आत्म्याचे होते, त्यांनी तुमच्या ज्ञानाला ग्रहण केलं नाही हे त्यांचं दुर्भाग्य होतं. भगवान, न जाणे ते कुठे भटकत असतील, कुठल्या योनीत कष्ट भोगत असतील. प्रभू, दासाची विनंती आहे, माझ्या मातापित्यांना शरणमध्ये घेऊन पार करा दाता. तुम्ही तर सर्व काही करू शकता, कोणत्याही युगात दया करा. तेव्हा परमात्म्याने पाहिलं होतं, मुश्किलीने एक भक्त तयार केला, तोही मातापित्यांच्या झंझटमध्ये फसला. तेव्हा परमात्मा म्हणाले की बेटा, तू निश्चिंत हो, तुझ्या मातापित्यांना पार करेन, कोणतंही कारण बनवून. तर ह्या कारणाने परमेश्वर कबीरजींनी, करुणामयजींनी हे प्रॉमिस दिलं की मी तुझ्या मातापित्यांना पार करेन, चिंता करू नकोस. तर तो आसानीने सतलोकात गेला, नाही तर तो मातापित्यांच्या चिंतेने इथेच भटकत राहिला असता. म्हणून मालिकने ते त्याला वचन दिलं. त्या वचनानुसार परमात्मा त्या प्रिय आत्म्यांना, सुदर्शनजींच्या मातापित्यांच्या आत्म्यांना भेटले. हे निरू आणि निमा हे तेच आत्मा होते. आता सत्संगचा विषय थोडा अन्य असेल म्हणून ही भूमिका इथं स्पष्ट करावी लागली. अजून जास्त डिटेल पुन्हा केव्हा सांगेन. आता काय झालं की हे सुदर्शनजींचे मातापिता पहिल्यांदा तर हे वाल्मिक होते, मग दुसऱ्या जन्मात हे ब्राह्मण झाले, तिसऱ्या जन्मातही ब्राह्मण झाले आणि त्यानंतरचा जेव्हा चौथा जन्म म्हणजे त्यांचा तिसरा जन्म समजा, तर त्यावेळीसुद्धा ते ब्राह्मण योनीमध्ये होते, ब्राह्मण वर्णामध्ये होते. गौरीशंकर निरूचं नाव होतं, सरस्वती निमाचं नाव होतं. ब्राह्मण होते, शिवजींचे भक्त होते. अतूट श्रद्धा होती भगवान शिवजींच्यावरती, सुप्रीम पॉवर समजून भक्ती करत होते. कथा करत असत शिवपुराणाची, निस्वार्थ भावनेने करत असत. कोणाकडून काही दानदक्षिणा बहाणे करून घेत नव्हते. श्राद्ध करूयात, तुमचे मातापिता स्वर्गात दुःखी आहेत, एवढं एवढं दान करा, पाठ करतो, असं काही करत नव्हते. फक्त परमार्थवश सत्संग रूपात कथा ऐकवत असत आणि जे काही पैसे येत होते दक्षिणेचे, ते आपल्या रोजीरोटी निर्वाहासाठी ठेवत असत
आणि बाकीच्या पैशांचा भंडारा करत असत. इतके स्वच्छ आत्मा, नेक आत्मा होते, ज्यामुळे त्यांचा खूप चांगला प्रभाव होता हिंदू समाजामध्ये आणि काशीचे खूप सारे लोक त्यांना पसंत करत होते. अन्य जे स्वार्थी ब्राह्मण होते, जे फक्त पैशांसाठी दुनियेची दिशाभूल करत असत, त्यांना ईर्ष्या झाली की जास्त लोक त्यांच्याकडे जाऊ लागलेत आणि ते खूप द्वेष करू लागले, त्यांचा निंदा करत फिरू लागले की यांना काय माहीत वेदांच्या पुराणांच्या कथा, यांना कर्मकांडाचा काही पत्ताच नाही. ह्या गोष्टीची माहिती होती मुसलमानांना. मुसलमानांना बोलायला संधी मिळाली की जे हिंदू धर्माचे अधिकाधिक गुरु आहेत, ब्राह्मण आहेत, ते या गौरी शंकरच्या विरुद्ध आहेत आणि हा सगळ्यात जास्त हिंदू धर्माचा प्रचार करतो आहे. तर त्या सगळ्यांनी मिळून मुल्ला आणि काझींनी त्या गौरीशंकरला आपलं उष्ट पाणी त्यांनी सगळ्या झोपडीभर शिंपडलं, त्यांच्या तोंडात घातलं आणि खूप सारे लोक एकत्र झाले, खूप जनता, आणि दवंडी पिटली गेली. सगळ्यांनी सांगितलं की हा गौरीशंकर मुसलमान बनला. आता ते जे ब्राह्मण नकली होते, दुसरे स्वार्थी, ते तर आधीपासूनच तयार होते. त्यांनी सगळ्या ठिकाणी सांगितलं, दवंडी पिटली की तो गौरीशंकर मुसलमान बनला आहे, गंगेत स्नान करणं त्याला बंद केलं आहे असं सांगितलं आणि कुठल्याही हिंदूने त्याच्याजवळ जायचं नाही. आता त्या गौरीशंकर आणि सरस्वती यांचं मुसलमानांनी नामांतर केलं. गौरीशंकरचं नाव ठेवलं नूर अली आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत. मग यांना शॉर्टकटने म्हणू लागले नीरू आणि नीमा. आता त्यांच्यासमोर निर्वाहाची समस्या उत्पन्न झाली. आधी तर पूजेतून जे पैसे मिळायचे त्याच्यावर उदरनिर्वाह चालू होता. आता यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांनी विचार केला की असं काहीतरी सिंपल काम करू ज्याला पैसे लागणार नाहीत. तर कपडे विणण्याचं जे स्ट्रक्चर तयार केलं जात असे, त्यात 4-5 दांड्या गाडायच्या असतात 4-5 ठिकाणी, आणि त्यात बसून ते असे तारा अडकवून कपडे विणू लागले, विणकराचं काम करू लागले. सांगायचा अर्थ असा की ते विणकराचं काम करत असल्यामुळे विणकर म्हणवू लागले आणि त्यांचं वय जवळजवळ 50 ते 55च्या आसपास झालं होतं. 60 वर्षांच्या आसपास झाले होते. त्यांचं कोणी संतान नव्हतं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याला कोणत्या वस्तूचा अभाव असतो तर तो वेळ मारून नेतो, व्यतीत करतो, काही अडचण नाही, समाधान मानतो, संयम ठेवतो. पण हे जनताजन, काही व्यक्ती स्वभाववश असतात आणि त्यांना टोकल्याशिवाय राहवत नाही. तर जसं कोणी माई संध्याकाळी तिला भेटली, कोणाला, नीमाला, आणि म्हणाली, चर्चा झाली की हे भगवान, परमात्म्याने तुम्हाला एखादं मूल तर द्यायलाच हवं होतं, तुमचा टाइमपास झाला असता, म्हातारपणी तुमचं कोण बोट धरणार, खूप वाईट वेळ येईल म्हातारपणी. तर असं ती इंजेक्शन मारून निघून गेली, ही चर्चा करून. आता नीमाला रात्री झोपच आली नाही आणि हाच विचार करत राहिली. सकाळी ती, आता ते काय करायचे की गंगेमध्ये स्नान करणं तर बंद केलं होतं ह्या ब्राह्मणांनी, नीरू आणि नीमाचं. तर ते काय करत होते, त्या लहरतारा तलावावरती प्रतिदिन स्नानासाठी जात असत आणि त्या लहरतारा तलावाअंतर्गत गंगा दर्याचं पाणी कठड्यावरून उसळून लाटांद्वारे ओव्हरफ्लो होऊन घाटांच्या माध्यमातून एक खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण केलं होतं. आणि मग ते पूर्ण वर्षभर त्या सरोवरात पाणी पुरेसं असायचं. तर त्यात ते स्नान करण्यासाठी जात असत. दर दिवशीप्रमाणे त्या दिवशीही, ज्या दिवशी परमात्मा ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला
विक्रम संवत 1455 सन 1398 या ज्येष्ठ शुद्ध म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील उत्तर पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तावर स्नानार्थ दर दिवशीप्रमाणे जात होते. रस्त्यात नीमाला त्याच गोष्टी खटकत होत्या ज्या आदल्या दिवशी त्या कुठल्या भगिनीने श्लोक ऐकवले होते. तर तिच्या मनात ती गोष्ट राहून राहून उसळी घेऊन येत होती. ती रडत होती. आपले भगवान शिवजींची प्रार्थना करत होती की हे शिवजी, आपल्या दासीलाही एक पुत्र दिला असता. आपल्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे भगवन? माझंही संसारात मन लागलं असतं. दुनियेचे जे टोमणे ऐकावे लागतात. हे भगवान, तुमच्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे असं म्हणून ती जोरजोरात रडू लागली. आता नीरूने म्हटलं की नीमा, जर आपल्या नशिबात असतं तर भगवानांनी आपल्याला प्रदान केलंच असतं. आपल्या भाग्यातच नाहीये. नीमा, तू रडत जाऊ नकोस. अपत्य नाहीये, म्हातारपणी पुत्र नाहीये. तुझे डोळे खराब होतील. कुणी बोट धरणारही आपल्यापाशी नाहीये. तर रडू नकोस. भगवान जे करतील ते ठीक करतील. आता परमात्म्याला वाटलं असतं तर त्याने आधीच मूल दिलं असतं. अशी ते चर्चा करत करत लहरतारा तलावावर पोहोचले. त्यांच्या झोपडीपासून, कुटीपासून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर तो लहरतारा तलाव जंगलामध्ये होता. प्रथम नीमाने स्नान केलं. स्नान करून ती बाहेर आली आणि त्यानंतर नीरू स्नानासाठी त्याच सरोवरात उतरला. ब्रह्ममुहूर्त, सूर्योदयापूर्वीच्या जवळजवळ 1.5 तास आधीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आता सकाळचा जो प्रकाश असतो, आधी खूप अंधार असतो आणि थोड्याच वेळात एकदम प्रकाशमय होऊन जातं. आता नीमा स्नान करून ज्या वस्त्राला लपेटून स्नान केलं होतं त्याला धुण्यासाठी पुन्हा त्या सरोवराच्या तटावर गेली. आता जशी ती किनाऱ्यावर गेली, तिने पाहिलं की प्रकाश पडला होता आणि नीरू स्नान करत होता. असं करून आता नीमाने काय पाहिलं की एका कमळाच्या फुलावर काही वस्तू हलत आहे. तिने आधी तर पाहिलं की एखादा साप तर नसेल, कारण परमात्म्याने एक पाय उचलला होता. एका पायाचा अंगठा तोंडात घेऊन चोखत होते. मग नीमाने नीट लक्ष देऊन पाहिलं. काय पाहिलं की एक बालक आहे कमळाच्या पुष्पावर. आता तिने आपल्या पतीला सांगितलं की पहा हो, कमळाच्या पुष्पावर बालक आहे, बाळ आहे. पहा ना, तो बुडेल बुडेल, लवकर उचला त्याला. आता नीरू स्नान करत होता असं आणि तो म्हणाला, नीमा, तू तर वेडी झालीयस त्या बालकाच्या मोहाने. आता तुला पाण्यात सुद्धा मुलं दिसायला लागलीयत. तू तर वेडी झालीयस. तेव्हा नीमा म्हणाली, अहो खरोखर, बघा बघा बघा, बुडेल बुडेल तो आता. आता नीरूने काय पाहिलं की तिच्या आवाजात आज वेगळीच धार होती आणि ज्या ठिकाणी ती संकेत करत होती तिथे पाहिलं तर खरोखर कमळपुष्पावर एक बालक आहे. कमळाच्या फुलासकट तोडून परमात्म्याला उचललं आणि नीमाच्या हातात ठेवलं. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले पिता आहेत. हे आपले मालिक आहेत. आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत हे कबीर भगवान. आणि आपल्याला इतकं बालक आणि अज्ञानी बनवलं ह्या काळ भगवानाने. आपण आपल्या परमपित्याला समोर पाहून देखील ओळखू शकत नाही आहोत. तर पुण्यात्म्यांनो, आता ओळखू आपण भगवानाला. पाहूया साऱ्या प्रमाणांना. आता आपण आपल्या भगवानाला, पित्याला ओळखू शकू, कारण आपण शिक्षित झालो आहोत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या परमात्म्यासाठी आपण भटकतोय त्याचं नाव ऐकताच रोमांच उभे राहतात.
आणि तो परमात्मा ज्या पुण्यात्म्याच्या कुशीत बाळासारखा विसावला असेल तर त्याला कसा अनुभव आला असेल, कसं सुख मिळालं असेल, याचं वर्णन जिभेनं नाही करता येत. आता नीमाला ते बालक मिळालं. परमात्मा छातीशी धरून ठेवते. शेकडो धन्यवाद आपल्या भगवान शिवजींना देते आहे. बाळावर प्रेम करतीये. त्याचे मुके घेऊन छातीशी लावते आहे आणि शेकडो धन्यवाद देते आपल्या भगवान शंकरजींना. आता पुण्यात्म्यांनो, या भगवंताचे असे नंबर बनले. आता शिवजींचा यात काही रोल नाहीये. स्वयं परमात्मा आले आहेत आणि ती विचार करते की भगवान शंकरजींनी तिला हे बालक दिलंय. हे शंकर भगवान, आधी 60 वर्ष तुझ्याबरोबर होतेच ना, तर तेव्हा काही केलं नाही, दिलं नाही यांनी. तर अशी बुद्धी आपली काही कामच करत नाही. जगत का पेखणा पेख्या, धनी का नाम न लेखा. जगत का पेखणा पेख्या, धनी का नाम न लेखा. आपण असं म्हणतो की यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, आणि करणारा जो ईश्वर आहे त्याबद्दल कधी काही बोलतच नाही. आता तिथे तो नीरू परत स्नान करू लागला आणि नीमा तर त्या परमात्म्याच्या बालक रूपानं आनंद विभोर झाली. खूप सुख, इतकी खुशी की त्याला सीमाच नाही. आता नीरू स्नान करून बाहेर आला. आता तो काय विचार करू लागला की आधी तर आम्हाला हिंदूंचं मुसलमान बनवलं, हिंदूंशी आमची लिंक नाही, मुसलमानांमध्ये अजून एवढी जागा आपली बनली नाही की आमचा कोणी मित्र होईल, आणि आम्ही या बालकाला घरी घेऊन जाणार तर ही जनता आम्हाला विचारेल की तुम्ही हे बालक कुठून आणलत. आम्ही सांगू की हे कमळाच्या फुलावर मिळालं तर कुणीही मानणार नाही. कमळाच्या फुलावर बालक कसं राहू शकेल, आणि काय करतील की आम्हाला मारून मारून विचारतील, चेहरा बिघडवतील, आमच्यापासून बालक खेचून घेतील आणि आम्हाला हकलून लावतील. असा सर्व विचार करून तो आपल्या पत्नीला म्हणाला, नीमाला, की नीमा, ह्या बाळाला इथेच ठेव, यातच आपलं भलं आहे. सर्व गोष्टी तिला सांगितल्या की आपल्याबरोबर काय काय होऊ शकतं. आता नीमा म्हणाली की पहा बरं, ह्या बालकाबरोबर मी कुठेही जायला तयार आहे. मी सगळं दुःख सहन करीन, पण या बालकाने न जाणे माझ्यावर काय जादू केली आहे. आता ह्याच्या विना मी जगू शकत नाही. मी तर याला घरी घेऊन जाणारच. आता नीरू म्हणाला की नीमा, तू माझ्या सभ्यतेचा गैरफायदा उठवतेस. मी तुझ्या प्रत्येक गोष्टीचं मी समर्थन करीत राहिलो आजपर्यंत, कारण आपलं काही मुलबाळ नव्हतं आणि जे काही तू सांगायचीस ते मी सर्व स्वीकार करत असे, यासाठी की तू कधी दुखावली जाऊ नयेस, कारण मूल नसल्याने तू आधीच दुःखी आहेस. आणि ज्या कारणामुळे तू इतकी हट्टी झाली आहेस की आज माझी एकही गोष्ट ऐकत नाहीयेस. आता ठेव त्या बालकाला, नाहीतर मी तुला थप्पड मारेन. असं सांगून असा हात उगारलाच होता. पहिल्यांदा आपल्या पत्नीवर हात उगारला होता त्या पुण्यात्म्याने. त्याचवेळी त्या नवजात शिशुरूपातील नीमाच्या कुशीतील परमात्मा कबीर साहेबजी, कबीर देवजी म्हणाले की नीरू, मला आपल्या घरी घेऊन चल, तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही, मी तुमच्यासाठी आलोय. आता तो घाबरला की नवजात बालक बोलते. हे भगवान, हा कोणी सिद्धपुरुष आला असेल, कुणी फरिश्ता असेल, कुणी भूतप्रेत असेल. घाबरला तो. गप्प राहून तो पुढे निघाला. ह्या बालकाविषयी काही विपरीत बोललो तर, आणि चालू लागला. घरी घेऊन आले. आता जनतेतील व्यक्ती विचारू लागले की हे कुठे सापडलं. नीमा म्हणाली की असा असा कमळपुष्पावर मिळाला आम्हाला. आता त्यावर कुणी काही ऑब्जेक्शन तर घेतलं नाही. आपापली अक्कल चालवू लागले की कमळाच्या फुलावर कसा असेल. कुणीतरी कदाचित सोडून गेला असेल. जसं त्यांची बुद्धी होती तसं ते बोलत होते. परंतु त्या परमात्म्याची सुंदर मूर्ती पाहून, त्यांच्या त्या सुंदरतेला पाहून आपापले अंदाज बांधू लागले.
कुणी म्हणे की हा तर एकदम विष्णू भगवानांसारखाच दिसतोय, साक्षात विष्णू भगवानच आले आहेत. कुणी म्हणे हे तर शंकर भगवानांचं रूप आहे. कुणी म्हणतंय इंद्राचं रूप आहे. कुणी म्हणाले कुबेर आलाय पृथ्वीवर. इतकं सुंदर बालक कधी ऐकलं ना पाहिलं. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला परमात्मा कबीरदेव साहेबांविषयी आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये एक खूपच प्रत्यक्ष पाहिलेलं सत्य वर्णन केले. थोडासा इथे आदरणीय गरीबदास साहेबांच्याबद्दल थोडा संकेत देतो. आता आपण पवित्र ऋग्वेदामध्ये वाचलं की तो परमात्मा सतलोकात राहतो, धूलोकाच्या 3ऱ्या स्थानावर राहतो आणि राजासारखा विराजमान आहे. तो तिथे पाहण्यायोग्य दिसतो. राजासारख्या गतीमध्ये म्हणजे ओव्हरऑल कंट्रोलर, अनेक ब्रह्मांडांच्या स्वामीच्या रूपात राजासारखा तिथे विराजमान असतो, दिसतो आणि तिथून गतिमान होऊन येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो. हे विधान आहे परमात्म्याचं. तर तो 3 स्थितींमध्ये असतो. एका स्थितीत तर तो स्थिर आहे, सतलोकामध्ये मनुष्यासारखं शरीर आहे. 1 रोमकूपामध्ये करोडो सूर्यचंद्र मिळवले तरी अशी त्यांच्या शरीराची शोभा आहे. एवढं सुंदर शरीर आहे. आणि दुसऱ्या रूपामध्ये ते शिशुरूप धारण करून येतात. आणि 3ऱ्या स्थितीमध्ये एका साधू संताचं रूप घेऊन जेव्हा वाटेल तेव्हा कुणा पुण्यात्म्याला जाऊन भेटतात, त्यांना ज्ञान देतात. आपला सतलोक सचखंड दाखवून परत आणून सोडतात, ज्यामुळे पुढे येणाऱ्या काळात हे आपले साक्षी बनतील, ॲफिडेव्हिट देतील की कबीर इज गॉड. असंच सन 1518 परमात्मा कबीरदेव सशरीर गेले होते सतखंडामध्ये, सतलोकामध्ये, हजारो व्यक्तींच्या समोर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? पाराजी चंद्रकांत शिकारे. आपण कुठून आलात? माझं मूळ गाव पारनेर अहमदनगर आणि मी सध्या नोकरीसाठी कळंबोली नवी मुंबई येथे राहतो, रायगड जिल्हा. आपला व्यवसाय काय आहे? नोकरी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 फेब्रुवारी 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आणि माझा पूर्ण परिवार संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाशी निगडीत जी काही भक्ती आहे ती सर्व भक्ती मी करत होतो. श्रीराम समर्थ यांची बैठक जी रायगड जिल्ह्यामध्ये प्रचलित आहे त्यांचेसुद्धा मंत्रजाप मी करत होतो. आणि त्याचप्रमाणे पारंपरिक भक्ती जसे की गणपती मंडळामध्ये सहभाग होणे अशा प्रकारची भक्ती करत होतो. सर, संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा मार्ग समजण्याच्या अगोदर मी जे काही भक्ती करत होतो त्याने मला कुठला लाभ होत नव्हता आणि संकट जे आहेत ते म्हणजे आर्थिक किंवा मला कुठल्याही याच्यामध्ये कार्यामध्ये यश भेटत नव्हतं. तर मी मोबाईलवर असंच बघत असताना एक व्हिडिओ दिसला, एक इंटरव्ह्यू दिसला. तर त्याच्यामध्ये मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी अजून त्याच्यावर सर्च केलं तर त्याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ मी बघितले, संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं आणि त्याच्यातून मला संत रामपालजी महाराजांचा मार्ग सापडला. सर, असं आपल्याला बघावयास मिळतं की संत रामपालजी महाराजांची जे काही अनुयायी भक्ती स्वीकारतात त्यांना काही नियम असतात. जसे त्यांना व्यसन करायचं नसतं, मांस भक्षण करायचं नसतं. तर ह्यापूर्वी संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपल्याला असे काही व्यसन वगैरे काही जडलेले होते का? घरामध्ये मांस मटण मच्छी वगैरे काही नव्हतं, परंतु इथं कामानिमित्त इकडं स्थायिक झाल्याच्यानंतर जे मित्रांची संगत लागली किंवा कामाच्या निमित्त जशी संगत लागत गेली तसं मी दारू ह्या व्यसनाच्या आहारी गेलेलो आणि दारू आणि तंबाखू वगैरे असे व्यसन मला लागलेलं
आणि ते सुटत नव्हतं. परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजल्याच्यानंतर आणि नामदीक्षा घेतल्याच्यानंतर त्या दिवसापासून आजपर्यंत दारू आणि तंबाखू, बिडी, सिगारेट वगैरे आठवण पण होत नाही अशा व्यसनांची. सर, जर बघण्यात असं येते की एखादा जो व्यसनाधीन व्यक्ती आहे त्याची जी लत आहे नशेप्रती ती सुटणं म्हणजे अशक्य आहे आणि त्यासाठी तो बरेचसे प्रयत्न करतो. जसं दवाखान्यात जातो, त्याचप्रमाणे नशामुक्ती केंद्र आहेत, तांत्रिक आहे, मांत्रिक आहे, देवी देवतांची सुद्धा तो पूजा करतो. परंतु त्यातून त्याला काहीही एक आराम बघाव्यास असा शक्यतो मिळत नाही. तर आपलास फक्त संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे किंवा त्यांच्या गुरुमंत्रामुळे कसा काय लाभ प्राप्त झाला आणि आपण आजच्या घडीला व्यसनापासून मुक्त कसे काय राहू शकलात? संत जे असतात त्यांच्या वाणीमध्ये शक्ती असते. तत्त्वज्ञान कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण परमात्मा कोण आहे किंवा सृष्टीची निर्मिती कशी झाली, भक्ती कोणत्या परमात्म्याची करायला पाहिजे हे कोणी सांगू शकत नव्हतं. आणि संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात ते शास्त्रावर आधारित सांगतात, ग्रंथांच्यावर, सद्ग्रंथांच्यावर, जसे की श्रीमद भगवद्गीता, शिवपुराण, देवी भागवत ह्या सर्व सद्ग्रंथ उघडून दाखवतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस सद्ग्रंथ उघडून दाखवले जातात त्यावेळेस आपला विश्वास बसतो असा की त्याला आपण नाकारूच शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल भक्ती सांगतात, त्याचप्रमाणे ते प्रत्येक धर्मग्रंथाचे एव्हिडन्स देतात, पुरावे देतात आणि साधकाला खऱ्या अर्थाने परमात्मा कोण आहे, परमेश्वर कोण आहे, त्याची भक्ती साधना काय आहे हे आज समाजाला समजून सांगता आहेत. आज समाजामध्ये बघण्यात येते की आज समाजाची धारणा झाली आहे की संत रामपालजी महाराज हे त्यांच्या अनुयायांना ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भक्ती करू नये असा ते आग्रह करतात. प्रथम गोष्ट म्हणजे संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात ते गीता, वेद याच्यावरच सांगतात आणि हिंदू धर्म ग्रंथ उघडून दाखवतात. त्याच्यामुळे ते जे ज्ञान सांगतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेणारे घेऊच शकत नाही कोणी. आणि जे घेतात ते याच्यासाठी घेतात की त्यांचा जो व्यवसाय आहे, त्यांचे जे धंदे बंद व्हायला लागलेत, सरळ भाषेत सांगायचं म्हणजे त्यांचं जे पाखंड पूजा जी काय त्यांची चालू आहे, जे काय त्यांचं व्यवसाय आहे, बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळं ते लोक विरोध करतात. संत रामपालजी महाराज सांगतात, तीनो देवा कमलदल बसे, ए ब्रह्मा विष्णू महेश, प्रथम इनकी वंदना, फिर सुन सद्गुरु उपदेश. याच्यातून हे सिद्ध होते की संत रामपालजी महाराज ब्रह्मा, विष्णू, महेश यांची साधना सोडवत नाही, तर त्यांची जी शास्त्रविद्येला अनुसरून जी साधना आहे जी करायला पाहिजे ती करण्यासाठी जो काही खरा मार्ग आहे तो दाखवतात. आणि जे काही सच्चे मंत्र आहेत ते संत रामपालजी महाराज देतात. संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात ते आपल्या शरीर कमलामध्ये जे देवी देवतांचं स्थान आहे त्या देवी देवतांचे मंत्रजाप देतात. जसे की मूल कमलमध्ये गणेश भगवान, स्वाद कमलमध्ये ब्रह्मा सावित्री, त्याच्यानंतर नाभी कमलमध्ये विष्णू लक्ष्मी, हृदय कमलमध्ये शंकर पार्वती, कंठ कमलमध्ये दुर्गा देवी. अशा प्रकारे संत रामपालजी महाराज भक्ती साधना सांगतात किंवा ह्याच देवी देवतांचे जाप करण्यासाठी मंत्र देतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती देतात आणि जो समाजामध्ये एक भ्रांती आज चढलेली आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भक्ती सोडवतात, तर हे साफ खोटं आहे. आणि केवळ ते त्यांचे शास्त्रोक्त मंत्र सांगतात जेणेकरून साधक त्यांच्या मंत्राद्वारे त्यांना उन्नत करतात आणि त्यातून त्याला खऱ्या अर्थाने लाभ प्राप्त होतो. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण या साधनेला सुरुवात केली आणि त्या साधनेवर जेव्हा आपण चाललात तर त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय लाभ प्राप्त झालेत? मी संत रामपालजी महाराजांनी जी दीक्षा दिली त्याच्यानंतर माझा प्रथम अनुभव असा आहे की मला त्वचा रोगाचा जो काही त्रास होता, जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा त्रास होता. आणि नामदीक्षा घेतल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे न करता सर्वसाधारण औषधांनी माझा जो काही त्वचा रोगाचा जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आणि दुसरा, माझ्या मिसेसला अल्सरचा त्रास होता, तर तो सुद्धा संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा तिनं घेतल्याच्यानंतर तिचासुद्धा अल्सरचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो काय आहे तो पूर्ण मोक्षाचा जो काही संत रामपालजी महाराजांनी मार्ग दाखवलेला आहे तो पूर्ण मोक्षाचा मार्ग संत रामपालजी महाराज यांच्या नामदीक्षेतून मला भेटलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमुळे आपल्याला जे शारीरिक व्याधी होता, त्याचप्रमाणे आपल्या पत्नीलासुद्धा जी शारीरिक व्याधी होती त्यातून आपल्याला आराम मिळाला, मोक्षाचा मार्ग मिळाला
आणि मुख्य म्हणजे आपलं जे व्यसन आहे ते पूर्णपणे समूळपणे नष्ट झालं, तर आपल्या ह्या अनुभवातून आज समाजामध्ये बरेचसे लोक आहे हे आपल्या व्यसनापासून, आपल्या दुःखापासून, आपल्या रोगापासून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. तर अशांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी महाराष्ट्रातील जनतेसाठी किंवा विशेष करून वारकरी संप्रदायातील जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाई सनद ह्या सद्ग्रंथामध्ये एक वाणी लिहून ठेवलेली आहे. 18वा अभंग आहे तो. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हेची गुह्य ज्ञान नामदेवाला दले, कबीराने कथिले 4 युगे. मग याच्यामध्ये प्रश्न असा मला पडतो आहे की ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु तर निवृत्तीनाथ महाराज होते किंवा ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाची भक्ती करत होते. मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी कबीराचे नाव का घेतलं? तिथं कबीर असा उल्लेख का केला? कबीराने कथिले 4 युगे. पण ज्ञानेश्वर महाराज तिथं असं पण लिहू शकले असते की हेचे गुह्य ज्ञान नामदेवाला दिले, निवृत्तीने कथिले 4 युगे, किंवा असं पण लिहू शकले असते हेचे गुह्य ज्ञान नामदेवाला दिले, विठ्ठलाने कथिले 4 युगे. पण तिथं कबीराचंच नाव का लिहिलं? कारण त्याच्यातून हे सिद्ध होतं आहे की कबीर हे फक्त आतापर्यंत त्यांना संत म्हणून ओळखतो, परंतु गीता आणि वेद प्रमाणित करतात की कबीर हे पूर्ण परमात्मा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तिथं उल्लेख केलेला आहे की हे जे काही मूळ ज्ञान आहे हे आत्तापर्यंत गुप्त ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये मुक्ताबाईला हे ज्ञान सांगितलं. त्यावेळेस मुक्ताबाईला त्यांनी सांगितलं की आता ह्याची गोष्टी न करी प्रगट, ठेवावी गुप्त आपणापाशी. जर ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला हे गुप्त ज्ञान जे काही मूळ मंत्र आहेत 4 कमलांचे ते जर सांगितलेत आणि ते गुप्त ठेवण्यासाठी सांगितलेत, याच्यातून सिद्ध होते की हे ज्ञान दुसरं कोणाकडं नाहीच आहे. ते ज्ञान आपल्याला कुठं भेटणार? पहिल्याच कडव्यामध्ये त्याचं उत्तर आहे कबीराने कथिले 4 युगे. हे जे मूळ मंत्र आहेत हे याच्यातून सिद्ध होते की हे जे मूळ मंत्र आहेत जे काही शास्त्रामध्ये, गीतेमध्ये, वेदांमध्ये ते देण्याचे अधिकारी पुरुष फक्त कबीर आहेत. आपण त्यांना आत्तापर्यंत फक्त संत कबीर किंवा एक कवी म्हणून ओळखत होतो, परंतु संत रामपालजी महाराजांनी हे सिद्ध करून दिलं आहे की तेच पूर्ण परमात्मा आहेत. मग प्रश्न असा तयार होतो की हे जे गुह्य ज्ञान आहे, गुप्त मंत्र आहेत, ते आपल्यासाठी नाही आहे का? सर्वसामान्यांसाठी नाहीच आहे याचा अर्थ. कारण त्यांनी गुप्त ठेवण्यासाठी सांगितलेलं ते. मुक्ताबाईला आदेश दिला आहे आता ह्याची गोष्टी न करी प्रगट, ठेवावी गुप्त आपणापाशी. मग सर्वसामान्यासाठी नाही आहे का असा प्रश्न तयार होतो. मग याचं उत्तर आपल्याला कुठं भेटणार? त्याचा अधिकारी पुरुष कबीर आहे, संत कबीर. मग अधिकारी पुरुष कबीरवाणीमध्ये कबीरांनी जसं ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला सांगितलं गुप्त ठेवण्यासाठी, तसं कबीर परमात्माने सुद्धा ज्यांना दिलेलं आहे हे ज्ञान, गुप्त ज्ञान, त्यांनासुद्धा त्यांनी गुप्तच ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. जसं की त्यांनी धर्मदास महाराजांना सांगितलं, धर्मदास मेरे लाख दुहाई, ये मूल ज्ञान किती बाहर ना जाई, मूल ज्ञान बाहर जो पडही, बिजली पिढी हंस नाही तरी. तर कबीर परमात्माने मोक्षासाठी जो टायमिंग निवडलेला आहे ते सध्याचं जे आहे ते हा टायमिंग निवडलेला आहे. आणि हा टायमिंग का निवडला? इथून मागं जर हे ज्ञान कबीर परमात्माने खुलं केलं असतं तर हे ज्ञान कोणी ओळखलं नसतं. हे का ओळखलं नसतं? तर इथून मागं जे काही अक्षर ओळख किंवा सुशिक्षित लोक कमी होते. म्हणजे ठराविक फक्त आपल्या 2 पिढ्या अगोदर विचार केला तर फक्त ब्राह्मण लोकच सुशिक्षित असायचे किंवा त्यांनाच फक्त शिक्षणाचा अधिकार होता. कलियुगामध्ये सर्वसामान्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि आपण स्वतः विचार करू शकतो की खरं काय आहे, खोटं काय आहे किंवा सद्ग्रंथ काय आहेत. याच्या अगोदर आपल्याला फक्त गीता, वेद वाचून दाखवत होते आणि आपण त्यांची वाहवा करत होतो. जसं की 1-2 श्लोक बोलून दाखवले, आपण त्यांची वाहवा, हा खूप शिकलेला आहे, हा चांगला महाराज आहे, किंवा आपण याच्यावरच त्यांची परीक्षा करत होते कोण महाराज कसा आहे, कोण संत कसा आहे. परंतु तत्त्वज्ञान कोणी सांगत नव्हतं. जसं की गीतेमध्ये तत्त्वज्ञान जे सांगितलेलं आहे, शास्त्रविधी 16वा अध्याय 23 श्लोक, शास्त्रविधी या शास्त्रविधी वस्तुर्थ वर्तते कामकारत न सिद्धी न सुख न परमगती. मग शास्त्रविधीला अनुसरून भक्ती काय आहे किंवा पूर्ण परमात्मा कोण आहे, खरा भक्तीचा मार्ग काय आहे, भक्ती कोणत्या देवाची करायला पाहिजे हे कोणी आतापर्यंत सांगितलं नाही. कोण सांगायचं रामकृष्ण हरी म्हणा, कोण सांगायचं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, कोण सांगायचं ओम नमः शिवाय म्हणा, परंतु तत्त्वज्ञान कोणी सांगितलेलं नाही. तत्त्वज्ञान म्हणजे काय हेच आपल्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. तर तत्त्वज्ञान
संत रामपालजी महाराजांनी सांगितलेलं आहे, आपण श्रीमद भगवद्गीतेचं कितीही पारायण करा ती समजणार नाही, कारण गीताच 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगते की तुम्ही तत्वदर्शी संतांची शरण ग्रहण करा. तत्वदर्शी संतांची शरण ग्रहण करा असं गीताच सांगते. तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा आहे, तर मग आपण गीतेचा आदेश मानायला पाहिजे. अजून एक संप्रदाय जो आहे दासबोधवर त्यांचं सत्संग वगैरे असतात. जय जय रघुवीर समर्थ किंवा श्रीराम समर्थ, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा सत्संग वगैरे चालतात. तर दासबोधमध्ये दशक 10मध्ये समास 6मध्ये देवशोधन हे प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे संत रामदास स्वामींनी की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाशी एक सद्गुरुपद. मग ते सद्गुरू कोण आहे ते शोधण्याची गरज आहे, आणि ते सद्गुरू संत रामपालजी महाराज हे आहेत. हे मी सांगत नाही, गीता वेद हे प्रमाणित करून देतात. तर सर्व महाराष्ट्रातील जनतेला एवढीच विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञान समजून घ्या. तुम्ही, मी सांगतोय म्हणून समजून घेऊ नका, तुम्ही स्वतः अभ्यास करा, सत्संग बघा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान एकदा तरी ऐकायला हवं, बघायला हवं, अनुभवायला हवं. तर एखाद्याला वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, त्यांच्याशी आपण जोडायला हवं, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी कशी जोडू शकेल? संत रामपालजी महाराजांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आजच्या डेटमध्ये एकदम सोपा मार्ग म्हणजे सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो, आणि मोबाईलमध्ये संत रामपालजी महाराजांचं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात. त्याच्यामध्ये संपूर्ण संत रामपालजी महाराजांचे सत्संग, प्रवचन किंवा नामदीक्षा घेण्याची प्रक्रिया वगैरे माहीत पडेल, आणि संपूर्ण माहिती त्या ॲप्लिकेशनमधून भेटेल. आणि दुसरा मार्ग म्हणजे बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात. त्याच्यामध्ये खाली जी पट्टी चालते त्याच्यामध्ये नंबर दिलेले असतात, त्याच्यावर फोन करून तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा कुठल्याही प्रकारची माहिती प्राप्त करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये सोशल मीडियाचा एक दबदबा आहे, एक धुमाकूळ घातलेला आहे सोशल मीडियाने, आणि अशा या प्लॅटफॉर्मवर आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात. आणि तो प्रसारण होत असताना काही मोबाईल नंबर ह्या स्क्रीनवरचे फ्लॅश होत असतात, आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल. आणि अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे जिथे आपल्या जिल्ह्यात जो राहतो आहे त्या जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आज उपलब्ध आहेत, आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेसाठी त्या साधकाला संत रामपालजी महाराजांना किंवा त्यांच्या अनुयायांना किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही, किंवा त्याच्यानंतर नामदीक्षा घेतल्याच्यानंतर जी काय सामग्री लागते, जसं काय मंत्र जाप करण्यासाठी कार्ड असतं, आणि गुरुजींचा एक फोटो असतो, आणि चरणामृतची बॉटल, आणि जो काय प्रसाद असतो, भक्तिबोध हे एक पुस्तक असतं, ते 3 टाईम आरती करण्यासाठी असते. ही जी काय सामग्री आहे ती संत रामपालजी महाराज यांच्याकडून पूर्णपणे मोफत दिली जाते, कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.